इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्डमध्ये हॅट्रिक केलेली भारतातील पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह. गुरुजी गल्लीत मतदाराला शोधतायत, पोरं खिडकीत गुरुजींना शोधतायत आणि बाप 2002च्या यादीत स्वतःच्या बापाला शोधतोय. विशेष संपादकीय लेख. हसावं की रडावं. संविधानाने प्रत्येकाला शिक्षणाचा आणि मतदानाचा अधिकार दिला खरा, पण सध्या महाराष्ट्रात या दोन्ही अधिकारांची अशी काही मिसळ झाली आहे की ती पाहून डोळ्यात हसू आणि काळजात पाणी एकाच वेळी जमा होतं. वरवर हा राजकीय विनोद वाटत असला तरी व्यवस्थेच्या लाचारीची ही अत्यंत विदारक कहाणी आहे. नव्या आशेने गरिबांची पोरं फाटकी दप्तरं घेऊन सरकारी शाळेच्या वर्गात आली, पण समोर फळा कोरा आहे आणि गुरुजीचं बाक रिकामं. ती निष्पाप पोरं खिडकीबाहेर डोळे लावून पाहत आहेत, आमचे गुरुजी कधी येतील. पण पोरांना काय ठाऊक, त्यांचे राष्ट्रनिर्माते गुरुजी आज वर्गात शिकवण्याऐवजी भर उन्हात हातात निवडणूक आयोगाच्या याद्या घेऊन गल्लीबोळात मतदारांचा शोध घेत आहेत. ज्या हातांनी मुलांचे भविष्य लिहायचे ते हात आज मतदार याद्यांच्या ओझ्याखाली जखडले आहेत. विद्यार्थ्यांचा शिक्षण हक्क वाऱ्यावर सोडून शिक्षकांना दारोदार लाचार करायला लावणारी ही प्रशासकीय नियमावली पाहून कोणाच्याही मनाला पाझर फुटेल. या खेळात आपला मतदार राजा तर आणखीनच हतबल झालाय. नेत्यांनी सत्तेच्या हव्यासापोटी पक्षाचे आणि चिन्हांचे इतके तुकडे केलेत की मतदाराच्या स्वतःच्या अस्तित्वावरचा विश्वास उडालाय. उद्या आपलं नाव यादीतून गायब तर होणार नाही ना, या भीतीने तो आज बिचारा 2002च्या जुन्या जीर्ण झालेल्या याद्या धुंडाळतोय. सरकारी कार्यालयाच्या पायऱ्या झिजवत क्लार्क समोर हात जोडून तो फक्त एकच याचना करतोय, साहेब माझ्या बापाचं नाव या यादीत आहे ना, एवढीच माझी ओळख उरली आहे. थोडक्यात महाराष्ट्रात आज शिक्षणाचा इतिहास झालाय. गुरुजींच्या नशिबी गल्लीबोळातील भूगोल आलाय आणि मतदार स्वतःच्या बापाचा शोध निबंध लिहितोय. सत्तेचा हा खेळ नेत्यांचा सुरू असेल, पण आयुष्य मात्र सामान्य जनतेने होरपळत आहे. हा लोकशाहीचा खेळ खंडोबा आता थांबायलाच हवा. प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.